वेलकम. कसे आहेत तुम्ही? सर मी एकदम छान आहे सर, थँक्यू. ओके. नाश्ता जेवण झाले का नाही तुमचं? सर मी नाश्ता केलेला आहे सर, पोहे खाल्ले मी सर. हा का? महाराष्ट्रामध्ये पोहे खूपच फेमस आहेत नाश्त्याला का हो? येस. काय कारण असावीत बरं याची? सर म्हणजे मला पर्सनली सर चवीला छान वाटतात, एकदम फडफडी झाली की खायला मस्त वाटतं सर. आणि पटकन होतात नाही का? येस सर, एकदम पीक मध्ये होतं. कुठून आले तुम्ही? सर मी कचरेवाडी या गावातून आलेला आहे, पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये येते सर. अच्छा, पुण्याचे आहेत का? येस सर. बर. घरी कोण कोण असतं? सर माझ्या घरी माझे आई वडील आहेत, दोघेही शेती करतात, आणि माझा एक लहान भाऊ आहे, जो कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे सर सध्या पुणे येथे. हो का? येस सर. शेती किती आहे तुम्हाला? सर आम्हाला 2 एकर शेती आहे सर, 81 गुंठी शेती आहे. अच्छा, 2 एकर आणि 1 गुंठा का? येस सर. 10वी कधी झालं तुमचं? सर माझं 2009 साली 10वी झालेलं आहे, अनंतराव पवार विद्यालय निर्मगाव येथे. अच्छा, आणि 12वी? 12वी माझं सर 2011 साली झालेलं आहे, सदाशिवराव माने विद्यालय अकलूजतून सायन्स मध्ये. आणि ग्रॅज्युएशन कधी झालं तुमचं? सर 2015 साली मी BE मेकॅनिकल मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे सर. ओके. आता 15 साधारणतः 7-8 वर्ष झाले. आम्हाला सांगा बरं की हे काय केलं 8 वर्ष नेमकं तुम्ही? बरोबर, MPSC म्हणजे काय 8 वर्षाचा जॉब आहे का? सर मी 2015 व्यवस्थित सांगा आता आम्हाला. येस सर. 8 वर्ष कसे गेले? सर 2015 मी पास आउट झाल्यानंतर मी लगेच प्रायव्हेट कंपनी जॉईन केलेली होती. 2 प्रायव्हेट कंपन्यांमध्ये मी सर पोल्युशन कंट्रोल इंडस्ट्रीज मध्ये परचेस इंजिनियर म्हणून जॉब केलेला आहे सर. कधीपर्यंत जॉब केला? 2015 ते 2018 सर, जवळपास. अच्छा, 3 वर्ष. त्याच्यानंतर सर मी स्पर्धा परीक्षा करायचं म्हणजे ठरवला, निर्णय घेतला, आणि त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षा देतोय सर. आणि 2021 मधून माझी मुख्याधिकारी गट 2 यापदी निवड झालेली आहे. सध्या वनामध्ये येते मी सर, ट्रेनिंग घेत आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही जॉबला आहे सध्या नाही का? येस सर. ओके, आपण त्याच्यावर येऊ. त्याच्या अगोदर सांगायचे जुन्या कंपन्या कोणत्या होत्या? सर पहिली कंपनी होती यान्सन्स इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. कुठे होती ती कंपनी? सर भोसरी MIDC मध्ये होती सर. अच्छा, पुण्यामध्ये. कशाची होती ती कंपनी? सर ती पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बनवायची, जसं की डस्ट एक्स्ट्रॅक्शन सिस्टम असेल, वेट स्क्रबिंग सिस्टम असेल, किंवा मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट असतील सर, या क्षेत्रामध्ये काम करायचं. किती लोकांचा स्टाफ असेल त्या कंपनीचा? सर म्हणजे ऑफिस स्टाफ तसा सर कमीच होता, परंतु कॉन्ट्रॅक्ट वरती लेबर जास्त होते. ऑफिस स्टाफ मध्ये जवळपास 10 ते 12 लोक सर फिक्स होते. डिझाईन इंजिनियर, परचेस, क्वालिटी इंजिनियर्स, मॅनेजमेंट मधले लोक सर असे. तुमच्याकडे कोणतं डिपार्टमेंट होतं? सर माझ्याकडे 2 डिपार्टमेंट होते. सुरुवातीला परचेस इंजिनियर म्हणून, आणि त्याच्यानंतर सर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून असे 2 पदांवरती काम केले. पगार किती होता? सर मी लास्ट टाइम कंपनी सोडली त्यावेळेस मला 20,000 पगार होता सर. अच्छा, परचेस फक्त 20,000? येस सर, 20,000 पगार. अच्छा, परचेस इंजिनियर म्हणून तुमचं जे काम होतं, प्रोजेक्ट इंजिनियर म्हणा? दोन्ही पण सर, परचेस आणि प्रोजेक्ट म्हणून त्याचं व्हॉट वॉज युअर रोल? सर प्रोजेक्ट म्हणून सर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरचा रोल असा आहे की सर म्हणजे एसओ ऑर्डर आली, सेल्स ऑर्डर आली, नंतर त्याचा इंटरनली परचेस ऑर्डर मध्ये रूपांतर होतं, आणि सेल्स ऑर्डर मध्ये रूपांतर झाल्यानंतर तो प्रोजेक्ट अगदी मटेरियल परचेस करण्यापासून फायनली डिस्पॅच करेपर्यंतच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेट करणं. आणि त्याच्यासाठी मग आपल्याला परचेस डिपार्टमेंट, डिझाईन डिपार्टमेंट, क्वालिटी डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरिंग या सर्व डिपार्टमेंट बरोबर कोऑर्डिनेट करून एक सेंट्रल पॉईंट असतो आपण, आणि जेणेकरून तो प्रोडक्ट एका ठराविक टाइमलाईन मध्ये पूर्ण व्हावा आणि ती ऑर्डर डिलिव्हर व्हावी. अच्छा, किती 2 वर्ष काम केलं का तिथं? 3 वर्ष सर. पहिल्या कंपनीमध्ये 2 वर्ष आणि दुसऱ्या कंपनीमध्ये 1 वर्ष. का सोडली ती कंपनी पहिली? सर बेसिकली सर म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री होती, आणि त्याच्यामध्ये माझा एक प्रोबेशन पिरियड सुरुवातीला 1.5 वर्षाचा होता, तो पूर्ण झाल्यानंतर मी 6 महिने केलं. कारण सर मला एक सॅलरी हाईक पण पाहिजे होती, आणि थोडंसं नवीन इंडस्ट्री त्याच्यापेक्षा थोडीशी लार्ज स्केलवर असणारे इलेक्ट्रो इंजिनिअरिंग वरती जॉब केली. कुठे शिफ्ट झाले तुम्ही? सेकंड इंडस्ट्री कोणती होती? सर ते सेम भोसरी MIDC मध्येच होती, फक्त त्यांचं ऑफिस एरिया वेगळ्या ठिकाणी होता सर. बरं, ती दुसरी कंपनीची होती. ते कशाचं उत्पादन करायचे? सर सेमच इंडस्ट्रीमध्ये मी सर प्रोसेस केलं. अच्छा, किती हाईक मिळाली तुम्हाला सॅलरीमध्ये? सर पहिल्या कंपनीमध्ये मला 12,000 सॅलरी होती. 12 फक्त? येस सर.
दुसऱ्या कंपनीमध्ये 18,000 होते सर सुरुवातीला जॉईन केलं त्यावेळेस. आता मला हे सांगा, इंजिनिअरिंगचे तुम्ही मुलं एवढं शिकता 4 वर्ष, मेकॅनिकल इंजिनियर ना? येस सर. ओके, का बरं सॅलरी कमी आहे तुम्हा लोकांना? तुमच्यामध्ये स्किल नाहीत का? सर मी असं म्हणेन की सर ओव्हरऑल इंजिनिअरिंग या सेक्टर संदर्भात सर डिमांड कमी आणि सप्लाय खूप जास्त आहे ऑल ओव्हर इंडिया. आपण सर्वे जरी बघितलं तर आकडेवारी अशीच आहे की इंजिनिअरिंग पासआउट विशेषतः 2010 ते 15च्या फेजमध्ये खूप जास्त आहेत. एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम असेल सर? प्रॉब्लेम म्हणजे स्किलचा डेफिनेटली आहे सर. 93% हे वेल स्किल नाहीये. इंडस्ट्रीची डिमांड आहे ते डिमांड फुलफिल करत नाही, ही रियालिटी आहे सर. आणि सेकंड वन सर सप्लाय जास्त आहे, सप्लाय जास्त आहे, डिमांड कमी. या दोनच गोष्टी आहेत. मला एक सांगा, आता नाही म्हणलं तरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात तरी खूपच सॅच्युरेशन. तुम्ही बोलले की डिमांड कमी आहे आणि नाही का सप्लाय जास्त आहे इंजिनियर्सचा. तर याच्यातून मार्ग कसा काढला जाऊ शकतो? म्हणजे मी प्रश्न स्पेसिफाय करतो. तुम्हाला काय वाटतं की मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये काय बदल करायला पाहिजे येणाऱ्या काळानुरूप? सर मला असं वाटतं की सर इथं इंडस्ट्रीची डिमांड आणि कॉलेजमध्ये जे आपल्याला एज्युकेशन दिलं जातं सर याच्यामध्ये एक मार्केट किंवा एक फिट असणं गरजेचं आहे, फर्स्ट वन. आणि सेकंड वन सर विद्यार्थ्यांना की सर एक्सपिरियन्शियल लर्निंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सध्या आपल्याला इंडस्ट्रियल ट्रेनिंग वगैरे दिलं जात आहे पण ते खूपच कमी वेळासाठी आहे, तर ते देणे खूप महत्वाचं आहे. स्किलिंग करणं गरजेचं आहे. इंडस्ट्रीची डिमांड आहे त्याच्यानुसार त्यांना एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतंय सर. आणि सेकंड वन की सर म्हणजे प्रोजेक्ट ऍक्टिव्हिटी किंवा इंटरनल प्रॅक्टिकल्स आहेत ना सर त्याच्यावरती भर वाढवायला हवा. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट सध्या सर 21st सेंचुरीचे स्किल्स आहेत नाही म्हटलं तरी इंडस्ट्रीमध्ये येत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्या सगळ्या मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये होतोय आणि त्याच्यामुळे जॉब लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हे डेफिनेटली आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आणि त्याच्यासाठी 21st सेंचुरीचे जे स्किल सेट लागणार आहेत ना सर ते पण इन्कल्केट कोर्समध्ये करायला हवं सर. 21st सेंचुरीचे जे तुम्ही स्किल्स हा शब्द वापरला त्याच्यामध्ये रोबोटिक्स, मशीन हँडलिंग याच्यासोबत आणखीन काय काही? सर म्हणजे हे मेकॅनिकल तर झाले सर ऑन जॉब, पण त्याच्याबरोबर म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आणि विशेषतः जी आता आपण सर बोललो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा या मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत सर यांच्याशी म्हणजे वेल वर्क करण्यासाठी एक फ्लेक्झिबिलिटी लागते किंवा ते प्रॅक्टिकल एक्सपिरियन्शियल लर्निंग लागतं. तर मला असं ते इम्पॉर्टंट. फ्युल टेक्नॉलॉजी विषयी तुम्हाला काही सांगता येईल त्याच्यामध्ये? म्हणजे सर मला एक्झॅक्टली क्वेश्चन समजलं नाही. म्हणजे आता नाही का फ्युल टेक्नॉलॉजी सुद्धा बदलायला लागल्या, फ्युल बदलायला लागले. येस डेफिनेटली. ओके, तुम्हाला काय वाटतं भविष्याचं फ्युल म्हणून तुम्ही कशाकडे पाहता? डेफिनेटली सर होल वर्ल्ड हायड्रोजन फ्युएलला फ्युएल ऑफ द फ्युचर म्हणूनच बघतो सर सध्या. पण हायड्रोजन फ्युएलचे जर तुम्ही याचा अभ्यास केला असला तर काय इश्यूज आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत? सर सगळ्यात महत्वाचा इश्यू आहे सर सेफ्टी. राईट नाऊ हायड्रोजन हे खूप एक्सप्लोजिव्ह फ्लुइड आहे सर, म्हणजे फ्युएल आहे. सो सेफ्टी कन्सर्न आहे. सेकंड वन सर या सेफ्टी कन्सर्नमुळे स्टोरेजचा पण इश्यू होतो की त्याला स्टोरेज खूप म्हणजे सेफली आणि लार्जेस्ट स्टोरेज अवेलेबल लागतो. आणि थर्ड वन मोस्ट इम्पॉर्टंट आहे सर कॉस्ट. सध्या जे आपलं नॉर्मल फ्युएल आहे आपण क्रूड ऑइल वगैरे वापरतो त्याच्यात चौपट कॉस्ट आहे सर सध्या. सो ते कॉस्ट इफेक्टिव्ह नाहीये सर राईट नाऊ. असे 3 मेजर चॅलेंजेस आहेत सर. तुम्हाला नाही वाटत की मिथेन किंवा लिक्विड ऑक्सिजन किंवा न्यूक्लिअर हे 2050 नंतर फ्युल असू शकतं? सर वॉटर पासून आपण ऑलरेडी हायड्रोजन तयार करतोय सर, ते एक असू शकतं सर. न्यूक्लिअर एनर्जी सर ती ऑलरेडी आपण वापरतोय. एनर्जी सेक्टरमध्ये न्यूक्लिअर वापरतो सर. न्यूक्लिअर सुद्धा सर फ्युचर आहे सर. आपलं त्याचं एनर्जी सेक्टरमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते कमी आहे, परंतु ते वाढवण्यासाठी पण प्रयत्न चालू आहे सर. तर त्याचाही आपलं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच वाढू शकतं. ते पोल्युशन कंट्रोलच्या तुमची इंडस्ट्री होते ना? येस. मला सांगा हे जे पोल्युशन आहे सध्या सुद्धा महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्रीय पातळीवर का विशिष्ट प्रदूषणावर लक्ष दिलं जातं? कोणतं बरं? सर डेफिनेटली सर एअर पोल्युशन. काय कारण आहे सर? त्याचं कारण असं आहे की सर विशेषतः म्हणजे आपली देशाची राजधानी आहे दिल्ली, तर तो नेहमी चर्चेत विषय राहिलेला आहे. आणि IQARचा जो वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्स असतो त्याच्यामध्ये टॉप 50 सिटीजमध्ये 39 सिटी हा इंडियातल्या आहे सर. ही खूप सिरियस गोष्ट आहे सर. आणि सेकंड वन सर हेल्थ इफेक्ट खूप डेंजरस आहे. कशा प्रदूषण मोजण्याचे इंडेक्स काय आहे?
सर आपण एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये सर 8 वेगवेगळे गॅसेस मोजतो. कोणते? सर त्याच्यामध्ये आपला सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, PM 2.5, PM 10, त्याच्यानंतर ओझोन आहे सर, त्याच्यानंतर नायट्रस ऑक्साईड एक आहे सर, वॉटर वेपर, आणखी एक आहे का मला आता. ठीक आहे, आपण हा विषय थोडं वेगळ्या पद्धतीने बोलू. आता ते तुम्ही बोलले की नॅशनल कॅपिटल जो दिल्ली रिजन आहे तिथं एअर पोल्युशन जास्त असण्याचे काय कारण आहे? सर त्याचं पहिलं कारण आहे सर डेफिनेटली ट्रान्सपोर्ट सेक्टरचा सगळ्यात मोठा वाटा आहे, वे नंबर ऑफ दी व्हेकल्स. सेकंड वन आहे सर पंजाब आणि हरियाणाच्या रिजन मध्ये जे स्टबल बर्निंग होतं त्याचा जवळपास 25 ते 27% वाटा आहे सर त्याच्यामध्ये. थर्ड वन कन्स्ट्रक्शन सेक्टर आणि फोर्थ वन सर जे इंडस्ट्रीज आहेत आसपासच्या आणि थर्मल पॉवर प्लांट्स याचं कंट्रीब्युशन जास्त आहे. अच्छा, ठीक आहे, तुम्ही कारण सांगितली. आता मला हे सांगा की हाऊ टू कंट्रोल इट. सर डेफिनेटली फर्स्ट वन की सर जे ट्रान्सपोर्ट सेक्टरचा बिगेस्ट पार्ट आहे तर ऑलरेडी आपण इलेक्ट्रिक व्हेकलकडे ट्रान्सफर होतोय तर इलेक्ट्रिक व्हेकल. सेकंड वन की सर आपण ऑलरेडी गव्हर्नमेंट आपलं सोलर एनर्जीकडे किंवा रिन्युएबल एनर्जीकडे आपल्या पॉलिसी टिल्ट होत आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटचे इफोर्ट्स जाऊ आहेत ते बाजूला ठेवू. ते पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा संबंधात काही सांग. येस सर, फर्स्ट ऑफ ऑल सर आपल्याला तर जे 2 पिकांच्या मधला कालावधी कमी पिरियडमध्ये ते स्टबल बर्निंग करतात सर. तर त्या कमी पिरियडमध्ये आपल्याला सर इफेक्टिव्ह आपली स्ट्रॅटेजी अशी पाहिजे की तिथं जाऊन ते स्टबल जे शिल्लक राहते तर त्याच्यावरती आपल्याला ते थोडक्यात काय की त्याचा आपल्याला पूर्ण डिस्पोज करता येईल आणि शेतकऱ्यांना खतं म्हणून पण ते देता येईल. तर ऑलरेडी पंजाब गव्हर्नमेंटनं सर याच्यावरती एक सोल्युशन रिसर्च करून एक सोल्युशन काढलेलं आहे आणि त्याचा स्प्रे करून ते नष्ट केलं जातं. जवळपास 21 दिवसामध्ये ते पूर्ण नष्ट होत आहे आणि याचा परिणाम म्हणून जवळपास 7% दिल्लीचं पोल्युशन यावेळेस कमी आहे सर. बऱ्याचदा बघा जेव्हा एअर पोल्युशन वाढतं तेव्हा रस्त्यावर पाणी मारण्यात येतं. कशासाठी? सर याचा असं आहे की सर एअर स्टॅग्नंट किंवा इन्व्हर्जन ऑफ दी टेम्परेचर झाल्यामुळे स्टॅग्नंट एअर असल्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स खराब होतो. जर आपण वॉटर स्प्रे केलं तर जे डस्ट पार्टिकल आहेत ते सेटल डाऊन होतात सर. PM 2.5, PM 10 असतात ना तर त्याच्यामुळे आपलं एअर क्वालिटी इंडेक्स सुधारतो. चांगली माहिती आहे तुम्हाला, एवढी माहिती आहे तर मग तुम्ही त्या क्षेत्रात करिअर का नाही करत? थँक्यू सर. सर याचं कारण असं आहे सर मला प्रशासनामध्ये खूप चांगल्या संधी दिसत आहेत आणि मला एक्झॅक्टली या सेक्टरमध्येच काम करायला आवडेल असं म्हणून, कारण मी ऑलरेडी सीओ पदावर आहे आणि सीओ पदावरती खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे सर की आपल्या वेस्ट पासून एनर्जी बनवायची असो किंवा. ठीक आहे, ते आपण पाहू नंतर. आता मला हे सांगा, सीओ पदावर गेल्यापासून तुम्ही काय काय काम केलं? सर मी सध्या ट्रेनिंगच घेत आहे सर वनामती. तुमची ट्रेनिंग चालू आहे? येस. कुठं? सर वनामती नागपूर इथे माझं सध्या ट्रेनिंग चालू आहे. अच्छा, मला सांगा हे वनामतीची स्थापना कधी झाली होती आणि काय लॉंग फॉर्म आहे? सर वनामतीचा लॉंग फॉर्म आहे सर वसंतराव नाईक स्टेट ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि याची स्थापना 1 जुलै 1992 झाली. बरं, म्हणजे तुम्ही आणखी जॉईन नाही केलं का सीओ म्हणून? फील्डवर जॉईन नाही झालं ना? नाही सर, आमचं आता फाउंडेशन झालेलं आहे, अटॅचमेंट सुरू आहे, त्याच्यानंतर टेक्निकल. आता हे मॅडमला आहे ना तुमचं जॉईन झाल्यापासून ते इंडिपेंडंट चार्ज घेईपर्यंत कसं प्रोसिजर असते, म्हणजे फ्रेमवर्क काय आहे तुमचं ते मॅडमला सांगा बरं. सांगतो मॅडम, आपलं पहिल्यांदा जॉईनिंग झाल्यानंतर पहिल्यांदा 2 महिन्याचा फाउंडेशन कोर्स असतो. त्याच्यामध्ये आपल्याला 4 सब्जेक्ट शिकवले जातात. पहिला सब्जेक्ट आहे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, दुसरा आहे ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, तिसरा सब्जेक्ट आहे लॉ अँड ज्युडिशियल प्रोसेसेस आणि चौथा आहे मॅनेजमेंट. या 2 महिन्यामध्ये आपल्याला या 4 सब्जेक्ट त्याच्याबरोबर त्याचे प्रॅक्टिकल्स आणि काही कल्चरल इव्हेंट्स पण घेतले जातात आणि या बेसिसवर फाउंडेशनची एक्झाम होते. त्याच्यानंतरच्या जो मधला कालावधी आहे त्याच्यामध्ये अटॅचमेंट होता जवळपास 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये. याच्यामध्ये 8 वेगवेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट आहे. पहिली म्हणजे विधानमंडळ अटॅचमेंट, त्याच्यानंतर दिल्ली अटॅचमेंट, महाराष्ट्र दर्शन, त्यानंतर इंडियन एफ अटॅचमेंट, विलेज अटॅचमेंट, MRA अटॅचमेंट आणि ट्रायबल अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या अटॅचमेंट आहेत. आणि या अटॅचमेंट झाल्यानंतर टेक्निकल ट्रेनिंग होतं. याच्यामध्ये आपल्या पदाच्या संदर्भातलं आपल्याला आवश्यक असणारं बेसिक ज्ञान दिलं जातं आपल्या कॅडरचं. आणि ह्या 2 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढचे 1.5 वर्ष डिस्ट्रिक्ट अटॅचमेंटसाठी आपल्याच पदाच्या संदर्भात 1 स्टेप डाऊनचं ट्रेनिंग दिलं जातं. ते UPSCच्या धर्तीवर ते आपल्याकडे पॉलिसीमध्ये आणलेलं. म्हणजे तुमची जॉईन झाल्यापासून ते पदावर रुजू होण्यापर्यंत किती वर्षाचा कालावधी जाईल? सर 2 वर्षाचा कालावधीचं ट्रेनिंग आहे. आता कुठली अटॅचमेंट चालू आहे मग? सर सध्या आजपासून ट्रायबल अटॅचमेंट सुरू होते सर. अच्छा, कुठं आहे तुमची ट्रायबल अटॅचमेंट?
सर आमची ट्रायबल अटॅचमेंट नागपूर पासून 2 तासाच्या अंतरावर असणाऱ्या देवलापा या गावी आहे. जिल्हा कोणता आहे? नागपूरच आहे सर. प्रेफरन्स काय आहे तुमची? सर माझा पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर आहे, दुसरा प्रेफरन्स सीओ क्लास 1, तिसरा तहसीलदार, चौथा बीडीओ आणि 5वा एसी स्टॅम्प. अच्छा, मला हे सांगा, तुम्ही आता नगर प्रशासनामध्ये कार्यरत आहे, मग तुम्ही चीफ ऑफिसर पहिला प्रेफरन्स का नाही दिला? डेफिनेटली सर, चीफ ऑफिसर हे खूप चांगलं पद आहे, परंतु सर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतानाच डेप्युटी कलेक्टर या पदासाठी प्रयत्न करायचा म्हणून सुरुवात केलेली आहे. कारण असं आहे की सर डेप्युटी कलेक्टर या पदामध्ये मला ज्या संधी मिळत आहेत ना त्या खूप चांगल्या वाटतात, की डायव्हर्स जॉब नेचर आहे आणि आपण वेगवेगळ्या आस्थापनावर काम करू शकतो. त्याच्यामधलं सीओ हे एक पद आहे, त्याच्यामुळे सीओ पदावरती पण डेप्युटी कलेक्टर म्हणून आपण काम करू शकतो. अच्छा, म्हणून डेप्युटी कलेक्टर दिले. येस. पण आम्ही तुमचे प्रेफरन्सेस पाहतो, हे तर डीवायएसपी कुठेच नाही, एवढं कसं काय अन्याय पोलीस प्रशासनावर? नाही सर, डेफिनेटली डीवायएसपी हे खूप चांगलं पद आहे आणि सर माझी ऍक्च्युली डीवायएसपी या पदासाठी मी खूप म्हणजे इंटरेस्टेड पण होतो, परंतु सर आपल्या आयोगाच्या काही क्रायटेरियाज आहेत, टेक्निकल क्रायटेरिया, त्याच्यामुळे मी त्या आयोगाच्या आहेत का डिपार्टमेंटचे? सॉरी सर, पोलीस डिपार्टमेंटचे आहेत की 165 सेंटीमीटर मिनिमम हाईट गरजेची आहे, परंतु माझी 164 सेंटीमीटर असल्यामुळे सर मी होऊ शकलो नाही. तर सर मला नक्की आवडलं असतं. म्हणजे तुम्ही त्यासाठी इलिजिबल नाही, बरोबर ना? येस सर. अच्छा, तुमचा तालुका कोणता म्हणून? सर माझा इंदापूर तालुका आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. एक शेवटचा प्रश्न व्यवस्थित सांगायचं. समजा तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात आणि इंदापूरलाच तुम्हाला 2 वर्षासाठी चार्ज दिला. येस सर. आणि कोणती एकच समस्या आहे की जी तुम्हाला फोकस करायला आवडेल आणि कसं फोकस करा? सर मी थोडा विचार करू. हो, पण अगदी जास्त करू. सर मला असं वाटतंय सर ना की जमिनी संदर्भाचे जे खटले आहेत ते इंदापूर तालुक्यामध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त आहे की, आणि त्याच्या संदर्भात मला सर नक्कीच काम करायला आवडेल. आणि कारण आपलं मामलेदार कोर्ट ऍक्ट अंतर्गत जी प्रकरणं पेंडिंग आहे त्याच्यावरती मला सर काम करायला नक्की आवडेल. कसं कराल तेच तर बोललो. हे सर मला असं वाटतं सर ग्राउंड वरती जाऊन व्हिजिट करणं इम्पॉर्टंट आहे सर, त्याचा रिझल्ट नक्की आहे सर. कारण आमच्या इथे पाटील सर म्हणून तहसीलदार आहे आणि ते ग्राउंडवर जाऊन काम करण्याचं म्हणजे त्यांचा प्रयोग आहे तो खूप यशस्वी झालेला आहे सर. ठीक आहे, आता एक खरंच लास्ट प्रश्न, तुम्ही डेप्युटी कलेक्टर झालात तर पहिली बातमी कोणाला सांगाल? सर डेफिनेटली माझ्या आईला सांगितलं. ठीक आहे, या तुम्ही. थँक्यू.